नमस्ते. चार्टर्ड अकाउंटंट, कन्सल्टंट्स किंवा जे जीएसटीची प्रॅक्टिस करतात, त्यांच्या ज्या अकाउंटिंगची स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये ते नॉर्मल टॅली ज्या पद्धतीनं बिल्स रिसिव्हेबलचा रिपोर्ट दाखवतो, की कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट किती पैसे यायचे. तर या 3-4 लोकांच्या बाबतीत मला असा रिपोर्टची गरज नाही, कारण एखाद्या सप्लायरला, एखाद्या कस्टमरला मी वर्षातून 1 किंवा 2 बिल करतोय. आणि तिथं बिल नंबर वाईज मला रिसिव्हेबल बघून काही उपयोग होत नाही. आता अशा वेळेस काही चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा कन्सल्टंटची डिमांड काय आली होती, की मला माझ्या इन्कम हेड प्रमाणे त्याचा आउटस्टँडिंग दिसू दे. ओके. मग यासाठी एक छोटासा ॲड ऑन मी ॲड केला आणि या ॲड ऑनचं मी तुम्हाला फाईल शेअर करतोय. सो तुम्ही वर्कआउट करून सांगा याच्यामध्ये आपल्याला अजून काही चेंजेस हवे असतील तर. ठीक आहे. सो मी इथं दाखवतो एंट्रीज काय केलेल्या आहेत. या सेल्सच्या एंट्रीज आहेत. आता फर्स्ट बिल आहे, मी क्लायंट एकच क्रिएट केलाय. याच्यामध्ये या पार्टीला आपण बिल वाईज ऑन केलेला आहे. ओके. हा तर बेसिक आपल्याला रिक्वायर्ड असतोच. इथे त्याला मी दिलेलं आहे की इन्कम टॅक्स ऑडिट. ओके. आणि ज्यावेळी मी बिल सेव्ह करतोय, असं बिल सेव्ह करतोय, त्यावेळी मला इथे एक लिस्ट आलेली आहे ऑब्जेक्ट म्हणून. तर हे फक्त मी ऍड केलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की माझा इन्कमचा लेजर जो असेल तो असेल. म्हणजे मी जस्ट पुढच्या बिलमध्ये दाखवतो तुम्हाला. याला इथं सेव्ह करतो. नेक्स्ट बिलला बघा. मी प्रोफेशनल फीज नावाचा लेजर केलेला आहे. पण प्रोफेशनल फीज हा मला प्रॉफिट अँड लॉसला किंवा माझ्या इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंटला मला हवा आहे. याच्यावरून मला असं कुठं रिक्वायर्ड नाही आहे की हे ITR 1 भरलेलं आहे का ITR 2 किंवा त्याची कन्सल्टन्सी आहे. तर या टेबलमधून मी त्याचं रिस्पेक्टिव्ह इन्कम हेड किंवा माझा जो काही मी त्याला एक पॅरामीटर दिलेला आहे, तो पॅरामीटर मी इथं सिलेक्ट करू शकतो. आता हे सेव्ह केलं मी. तिसऱ्या बिलमध्ये पण तसंच केलेलं आहे आणि इथं आपण काय केलेलं आहे, ITR 2 घेतलेला आहे. आता हे 1, 2, 3 जे आपण ऍड केली किंवा लिस्ट जी दिसली ती कुठून करायची आहे, तर F11 मध्ये F11 जिथं कंपनीचे फीचर्स आहेत तिथं ब्लू कलरमध्ये तुम्हाला दिसेल इथं. ओके. याला येस करून तुम्ही तर काय हवं ते ऍड करू शकता. जितके हवे तितके ऍड करून घ्या. त्याच्यानंतर हे बिल एंटर केले. आता डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग, रिसिवेबल. आता बघा रिसिवेबल. तर हे रिसिवेबल जे आहेत ते ऍक्च्युली 1, 2, 3 बिल प्रमाणे टॅली बाय डिफॉल्ट दाखवतो. पण या 1, 2, 3 मध्ये कोणतं बिल तुम्ही म्हणजे कोणत्या इन्कमचं बिल तुम्ही ऍड करताय हे तो दाखवत नाही. तर याच्यासाठी आपण काय करतोय, एक रिसिट पण दाखवतो तुम्हाला वरलेली, जेणेकरून तुम्हाला आउटस्टँडिंग स्टेटमेंट दिसेल. रिसिट बघा. रिसिट एंटर करतोय त्यावेळेस तो मला इथं कोणताही ऍडिशनल इन्फॉर्मेशन का विचारत नाही. पण रिसिटमध्ये जेव्हा तुम्ही बिल नंबर घेताय तेव्हा दाखवेल इथं की त्या बिल नंबरला कोणता तुम्ही तो पॅरामीटर किंवा ऑब्जेक्ट ऍड केलेला आहे. ठीक आहे. याला आपण सेव्ह करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला या बिलाची रिसिट घ्यायची आहे. ओके. बघा 25,000च्या अगेन्स्ट 10,000ची रिसिट आलेली आहे आणि मी आता काय करतो, या 8,000च्या अगेन्स्ट थोडी 2,000 किंवा 3,000 रुपयाची रिसिट ऍड करतो. तुमच्या लक्षात येईल. तिथं कॅश पार्टी माझी सिलेक्ट केली. 2,000 रुपये आले. अगेन्स्ट रेफरन्स. अगेन्स्ट रेफरन्स मध्ये मला बिल दाखवतोय. त्या प्रत्येक बिलमध्ये मला इथं तो दाखवतोय की ते कोणतं काम झालं होतं. इथं बघा. जीएसटी रिटर्न फायलिंग, ITR 2 आणि टॅक्स कशाचं बिल आहे. ओके. आता बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये हे फक्त बिल नंबर दाखवतो. हे बिल कशाचं आहे ते दाखवत नाही. सो मी हे बिल सिलेक्ट केलं आणि 2,000 ची एंट्री पास केली. ठीक आहे. सो रिपोर्ट बघा. डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग, रिसिवेबल. तर तुम्हाला इथं लक्षात येईल की 8,000च्या अगेन्स्ट 2,000 आले आणि 6,000 बाकी आहेत. आणि ते जर तुम्हाला पूर्ण अमाऊंट पण बघायची असेल तर बाय डिफॉल्ट टॅलीचे फीचर आहे. F12 मध्ये जाऊन तुम्ही तर सांगू शकता की ओपनिंग अमाऊंट पण दाखवू दे. ओके. सो आता बघा. तर ओरिजिनल बिल अमाऊंट हे टॅलीचं बाय डिफॉल्ट फीचर आहे. 25,000 अमाऊंट होती, 15,000 उरलेत. 8,000 अमाऊंट होती, 6,000 उरलेत आणि 9,500 पैकी 9,500 उरलेत. सो अल्टर F1 जर गेलात तर तुम्हाला तो बाय डिफॉल्ट पण दाखवतो.
की या बिलाच्या अगेन्स्ट ह्या रिसिट्स आल्या. आता इथून काय होतं की भरपूर कस्टमर्सना आपण हे सगळं बिलिंग करत असतो वर्षभरात. आता मला फिल्टर करायचं आहे की फक्त टॅक्स ऑडिटचे पैसे किती यायचे उरलेत किंवा आयटीआर 2 चे पैसे फक्त किती यायचे उरलेत कोणाकोणाचे. सो राईट साईडला येलो कलर मध्ये बटन दिलेला आहे, याला क्लिक करा आणि तुम्हाला जो हवा तो इन्कमचा हेड इथं सिलेक्ट करा. फिनिश. ओके. सो अशा पद्धतीनं लेजर वाईज बघायचं असेल तर लेजर वाईज पण बघू शकता. म्हणजे अनेकदा दाखवतो मी तुम्हाला. उजव्या हाताला आपण लेजर बिल वाईज, इथं आपली पार्टी येते आणि पार्टीच्या खाली आपल्याला सगळे बिल्स येतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही भरपूर पार्ट्यांना बिल करून त्या बिलाच्या अगेन्स्ट कोणत्या इन्कमचे पैसे यायचे उरलेले आहेत याचं सुद्धा अनालिसिस करू शकता, जेणेकरून ज्याची प्रायोरिटी जास्त होती ते पहिला पैसे घेता येतील. बाकी इथं बाकीचे जे फीचर्स आहेत टॅलीचे, बिल वाईज, लेजर वाईज, एज वाईज, फॉर एक्झाम्पल एज वाईज मेथड, इथे तुम्ही बिल डेट किंवा ड्यू डेट पासून काउंट करायचं ते सांगू शकता. 30 डेज, 60 डेज, 90 डेज. ऍक्च्युली प्रोफेशनली जे काम होतं त्याचे पैसे खरं म्हणजे लगेच आले पाहिजेत, पण बऱ्याच वेळेला पैसे येतच नाहीत वेळेवर आणि याच्यावर सुद्धा काम करावं लागतं आपल्याला. ओके. सो थँक्स फॉर दॅट. क्वेरीज काही असतील तर मला शेअर करा, मी त्याप्रमाणे फाईलमध्ये चेंज करून तुम्हाला तो प्रोव्हाइड करून देईन. धन्यवाद.